परमपूज्य सद्गुरू काही मिनिटातच या ठिकाणी येतील, तोपर्यंत आपण नामजप करूया. जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय सीताराम, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद, जय जय करुणा मूर्ती दयाळा, जय जय श्रीपाद, जय जय सद्गुरु नाथ नाथा, जय जय श्रीपाद. सर्व व्हॉलंटियर्स खाली बसून घ्या. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरु योगीराज श्री गुणवणी महाराज की जय। सद्गुरु योगीराज श्री महाराज की जय। सद्गुरु महापुर श्री ताई महाराज की जय। अवधूत चिंतन श्री प्राणशक्ती चामुंडे प्रहारुनी संकल्प मेढे मनोमहेशाचे निमुंडे विधली म्हणे। 12व्या अध्यायामध्ये माऊलींनी योगदुर्गाचं रूपक सांगितलं आहे। त्या रूपकातली ही अत्यंत मार्मिक आणि महत्वाची ओळी आहे। हे मर्मस्थळ आहे ज्ञानेश्वरीचं। या ओळीमध्ये एक पाठभेद आहे। प्राणशक्ती चामुंडे प्रहारुनी संकल्पाचेनी मेंढे असा एक पाठ आहे आणि प्रहारुनी संकल्प मेढे असा एक पाठ आहे। दोन्ही पाठांचे अर्थ जर आपण केले तर एकाच ठिकाणी पोहोचतो। अर्थात फारसा भेद होत नाही, पण संकल्पाचे मेढे प्रहारोनी संकल्प मेढे हा पाठ जास्त योग्य आहे, कारण ज्या कथेचं हे रूपक आहे त्या कथेला धरून तो पाठ आहे। माऊली सांगतात अभ्यासाचा प्रांत हा मोठा कठीण आहे, हा सोपा नाही। परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हा पोराटोरांचा खेळ नाही की चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे, असा हा मार्ग आहे। परमात्म्याची प्राप्ती, परब्रह्माची प्राप्ती ही देखील कशी आपल्याला करून घेतली पाहिजे। संतांचं म्हणणं आहे की ती उभय रूपाने प्राप्ती व्हायला पाहिजे, निर्गुणाची प्राप्ती, सगुणाची प्राप्ती। परमात्म्याचा उभय बाजूंनी साक्षात्कार झाला पाहिजे। मग त्यासाठी मार्ग काय? माऊली म्हणतात नाथ संप्रदायामध्ये किंवा दत्त संप्रदायामध्ये यासाठी ज्या प्रणाली साधनेच्या उपलब्ध आहेत त्यालाच धरून माऊली बोलतात। माऊली म्हणतात की काही मंडळी सोहमच्या साह्याने त्या परब्रह्माचं ध्यान करतात। सोहम ही भावना आहे, ते परब्रह्म मी आहे अशी भावना करून सतत ते अनुसंधान ठेवणं, निधिध्यासन करणं आणि त्या निधिध्यासाने ब्रह्म तदाकारता प्राप्त करून घेणं याचा एक मार्ग आहे। नाथ संप्रदायात किंवा दत्त संप्रदायामध्ये ती प्रणाली रूढ आहे आणि त्यालाच, त्या प्रणालीलाच सोहम ध्यान असं म्हणतात। सोहम ध्यान। आता या सोहम ध्यानामध्ये ज्या ब्रह्माची प्राप्ती होते ती निर्गुण ब्रह्म आहे, ते परब्रह्म मी आहे अशी ज्या परब्रह्माची भावना केली जाते ते परब्रह्म निर्गुण आहे। आता हे निर्गुण परब्रह्म प्राप्तीसाठी मोठा अवघड आहे। माऊली म्हणतात की नुसत्या या ध्यानाने चालणार नाही, या ज्ञानाभ्यासाला, या ज्ञानयोगाच्या मार्गाला प्रत्यक्ष योगाभ्यासाची जोड पाहिजे, त्याशिवाय हा ज्ञानाभ्यास सुकर होत नाही। याचं कारण असं आहे की कर्माचे अनेक प्रतिबंध मध्ये येतात। अंतःकरणावर अनेक लाक्षावधी जन्मांचे जे मलविक्षेप आहेत हे मलविक्षेप आडवे येतात आणि मलविक्षेप दूर झाल्याशिवाय नुसत्या त्या भावनेने, नुसता मी ब्रह्मा या भावनेने ब्रह्मप्राप्ती होत नाही। बरं, या सगळ्यांवर मात करून जरी ब्रह्मप्राप्ती झाली
तरी तिथे एक लेश राहतो. मी ब्रह्म आहे या भावनेने मीचा, अहंकाराचा लेश शिल्लक राहतो. तो जाता जातो. आणि म्हणून माऊलींनी दाखवलंय आधी की त्यांनाही योगाभ्यास करायला पाहिजे, तो अहंकाराचा नाश करायसाठी, तो अहंकार घालवायसाठी. म्हणजे जोपर्यंत या ज्ञानाभ्यासाला योगाभ्यासाची जोड दिली जात नाही तोपर्यंत मलविक्षेप दूर होत नाहीत आणि तोपर्यंत अहमचा नाश होत नाही. बरं, योगाभ्यासाने पण तो अहंकार पूर्णपणे जातो असं आहे का? जात नाही. तोही परत शिल्लक राहतो. कारण या अहंकाराची अनेक रूप आहेत, अनेक रूप. तो कुठल्या रूपाने परत आडवा येईल हे सांगता येत नाही, तो पूर्ण प्राप्ती होऊ देत नाही. आणि म्हणून शेवटी माऊलींनी सांगितलंय की जोपर्यंत सगुण परमात्म्याचं भजन होत नाही, सगुण परमात्म्याची भक्ती होत नाही, तोपर्यंत त्या योगाभ्यासातही अडथळे ठेवलेले आहेत, अंतराय ठेवलेला आहे. श्रीमद भागवतातही 11 स्कंदात 4थ्या अध्यायात तो विषय आलेला आहे की सगुण परमात्म्याची भक्ती न करता योगाभ्यास करणाऱ्याला देवता अनेक विघ्न निर्माण करतात. आणि माऊलींनी त्याचाच अनुवाद इथे केलाय पुढे की तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवदे आणि वृद्धी सिद्धीची द्वंद्वे फडोनी ठाती कामक्रोधांचे विलग उठावती अनेक. 3 प्रकारे त्या साधकाला अडचणींचा सामना करावा लागतो. एक तर देवता रुष्टावतात, त्याला पुढे जाऊ देत नाही. याचं कारण असं आहे की मनुष्य हा देवतांचा पशु आहे. तो जेव्हा देवतांसाठी काही करतो, त्यांना हव्य कव्य पोचवतो, तेव्हा त्या जोरावर देवता संतुष्ट राहतात. जर त्यांनी हे सोडून दिलं, तो जर ब्रह्मरूप झाला तर देवतांचा तो हवी कवी गेला. म्हणून ते त्याला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महेंद्रादी वाटवदे, ही पदे सगळी वाटवदे. जसं वाटसरू वाटेने जात असताना वाटमारे असतात, जंगलामध्ये पूर्वी असायचे की मध्येच त्या वाटसरूला लुबाडायचे, तसे हे वाटवधे आहे. दुसरं वृद्धी सिद्धी, वृद्धी सिद्धीची द्वंद्व आहे असं माऊली म्हणते. त्या योगाभ्यासाला लागल्यानंतर पहिल्या 3 चक्रांमध्येच 70% सिद्धी आहे. आपण मूलाधार, स्वाधिष्ठान आणि वर मणिपूर या 3 चक्रांच्या आक्रमणातच 70% सिद्धी मिळतात. त्याला या ना त्या प्रकारे सिद्धींचा अनुभव यायला लागतो आणि मग सिद्धी लावी पिसे. तो सिद्धींच्या मागे गुरफटतो आणि ब्रह्मप्राप्तीचा मार्ग त्याचा खुंटतो. बरं, हेही कमी पडेल म्हणून पुढे की कामक्रोधांचे विलग उठवती अनेक. कामक्रोधादी विकार उसंबळून वर येतात आणि त्यांना तोंड देता देता त्या साधकाला नाकी नऊ येतात. माऊली म्हणतात याच्यावर एकच उपाय, गुरुकृपा ही केवलम. सद्गुरु कृपा झाली पाहिजे. यात त्यांनी ह्या ओळीत जे वर्णन केलेलं आहे की प्राणशक्ती चामुंडे प्रहारुनी संकल्पाचे मेढे किंवा प्रहारुनी संकल्प मेढे मनोमहेशाचे मुंडे दिलेली. हे ज्या प्राणशक्तीचं वर्णन करतायत ती प्राणशक्ती योगाने जागृत झालेली आहे आणि तिला म्हटलंय कुंडलिनी. आता असं लक्षात घ्या की जेव्हा ते परब्रह्म एकाकी होतं तेव्हा म्हटलं की स एकाकी न रमते. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी त्या परमात्म्याच्या ठाई त्याच्या स्वभावाप्रमाणे बहुभवनाचा संकल्प झाला आणि त्या बहुभवनाच्या एकोहम बहुस्याम या संकल्पामुळे त्या परब्रह्मावर शुद्ध शक्ती स्फुरली त्याची. आणि ही जी मूळ शक्ती आहे ती मूळ शक्ती तिचं वर्णन केलं की ती अनादी आहे, निर्गुण आहे. अनादि निर्गुण प्रकटली भवानी.
ही जी मूळ विश्वव्यापक अशी शक्ती आहे, तिला तंत्रांनी नाव दिलेलं आहे महात्रिपुर सुंदरी. युगल सरकार उपासनेमध्ये तिलाच भगवती श्री राधा म्हटलं, देवी उपासनेमध्ये तिलाच भगवती दुर्गा म्हटलं, तिलाच चामुंडा म्हटलं. ही एकच मूळ शक्ती आहे. ही एक मूळ शक्ती दोन प्रकारांनी परत विस्तारली. त्या मूळ मायेपासून, त्या मूळ शक्तीपासून एक योगमाया झाली आणि एक गुणमयी माया झाली. या योगमायेने एक लोक निर्माण केला, त्याला म्हटलं नित्य लोक. की जो लोक बाकी विश्वाचा प्रलय झाला तरी त्याला हात लागत नाही, धक्का लागत नाही, तो नित्य आहे, स्थिर आहे, असा लोक तिने निर्माण केला. हा एकच लोक भगवान विष्णूंच्या उपासकांना वैकुंठ म्हणून दिसतो. प्रभू रामचंद्रांच्या उपासकांना तो साकेत लोक वाटतो. भगवान शिवांच्या उपासकांना तोच कैलास होतो. भगवान श्रीकृष्णांच्या उपासकांसाठी तोच गोलोक आणि भगवान दत्त प्रभूंच्या उपासनेसाठी जे उपासक आहेत त्यांच्यासाठी तोच दत्त लोक. असा तो एक नित्य लोक आहे. ज्या भावनेने बघावं तसा तो दिसतो. आणि त्रिगुणात्मिका माया, त्रिगुण माया, या गुणमयी मायेने सर्व विश्वाचा पसारा म्हटला. याच गुणमयी मायेने किंवा अविद्येने शिवाचा जीव केला. त्या परब्रह्माचं प्रतिबिंब जीव म्हणून म्हणायला लागलं स्वतःला. त्याच्या ठिकाणी जीवत्व आलं. भगवंतांनी जेव्हा संकल्प केला की मी एक आहे ते बहुत व्हावं त्या परमात्म्याने, तसं त्यात उलटाही संकल्प अनुस्यूत आहे की मी बहुत आहे ते परत एक व्हावं. आता या गुणमयी मायेच्या साह्याने हा पसारा मांडला खरा. परत भगवंतांकडे परत यायला, परमात्म्याकडे त्या जीवानी परत यायला, तो जीव परत परब्रह्म स्वरूप व्हायला काही रस्ता ठेवला पाहिजे ना. तर हीच भगवती महात्रिपुर सुंदरी, ती आदिशक्ती, अनादिशक्ती, ती भगवती प्रत्येक जीवमात्रांच्या ठिकाणी स्वतः राहिली. ती समष्टी विश्वव्यापी आहे तेव्हा तिला म्हटलं महात्रिपुर सुंदरी. आणि जेव्हा वेगवेगळ्या देहांचा आश्रय करून राहिली तेव्हा तिला म्हटलं कुंडलिनी. म्हणजे भगवती महात्रिपुर सुंदरी हीच व्यष्टी रूपामध्ये भगवती कुंडलिनी. आता ही भगवती कुंडलिनी भगवंतांच्या किंवा त्या परमात्म्याच्या संकल्पाप्रमाणे रात्रंदिवस प्रपंच करते. त्या भगवती कुंडलिनी पासूनच सगळं प्राण तिच्यापासून झाला, अंतःकरण तिच्यापासून झालं, महाभूत सगळं सगळं तिच्यापासून झालं. एवढंच काय, देवता सगळ्या देवतागण देखील तिच्याच पासून झालेले. आणि ही इमानीद्वारे प्रपंचाला लागते. ती प्रपंच करणं सोडून परत आपल्या मूळ स्वरूपाकडे कधी जायला निघते, तर जेव्हा तिला सद्गुरु तिच्या मूळ स्वरूपाची जाण करून देतात. आणि यालाच म्हटलंय अनुग्रह. परंपरा शक्ती जी आहे, मूळ परंपरा शक्ती जी महात्रिपुर सुंदरी आहे, तीच परंपरा शक्ती. या परंपरा शक्तीच्या आश्रयाने सद्गुरु त्या कुंडलिनीला परत जाग आणून देतात. तिला तिची मूळची जाण करून देतात. आणि तिला मूळची जाण झाली की ती प्रपंचातून त्या जीवालाही बाहेर काढते, स्वतःही बाहेर पडते आणि जीवासकट परब्रह्मात जाऊन मिळते. त्या जीवाला परत ब्रह्मत्व प्राप्त करून देते. तर हा जो प्रवास आहे, हा प्रवास त्या भगवती कुंडलिनीच्या कृपेशिवाय, तिच्या साह्याशिवाय कठीण होत नाही. कुठल्याही मार्गाने जा, मध्ये ती भगवती प्रसन्न झाल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी म्हटलेलं की अनादि निर्गुण प्रकटली भवानी. कशासाठी म्हणलंय तर मोह महिषासुर मर्दनाला, विविध तापांची करावया झाडणी, भक्ता लागोनी पावसी निर्वाणी. ही भगवती प्रकट झाली पाहिजे. माऊली इथे ते सांगतात की प्राणशक्तीच्या आनंदे
ही प्राणशक्ती चामुंडा, ही भगवती कुंडलिनी, ही जागी नाही. आणि तिने काय केलं तर प्रहारुनी संकल्प मेळे मनोमहिषाचे मुंडे दिलेली बळी. ही प्रक्रिया तिने आत केली. ही प्रक्रिया करण्याचं कारण काय तर नाथ संप्रदायाप्रमाणे आपलं शरीर हे ब्रह्मांडाची प्रतिकृती आहे, ब्रह्मांडाचं मॉडेल आहे. ब्रह्मांडात जे जे काही आहे ते पिंडात या शरीरात आहे. ब्रह्मांडामध्ये जशा देवता आहेत व्यवस्थापनासाठी ब्रह्मांडाच्या, तशा त्या या शरीरात येईल. आणि ब्रह्मांडात जसे दैत्य आहेत, असुर आहेत, आसुरी शक्ती आहेत, तशा या शरीरातही आहेत. जेव्हा त्या जीवाचं काही पुण्यकर्म सोबतीला येऊन त्याच्यावर ईशकृपा संतकृपा होते, तेव्हा सत्वगुणांची वृद्धी त्याच्यापाशी होते आणि त्यातून त्याच्या अंतःकरणामध्ये दैवी संपदा प्रकट होते. 16व्या अध्यायात भगवंतांनी दैवासुर संपद विभाग योग त्यात स्पष्ट केलं की 26 प्रकारच्या त्या दैवी संपत्ती आहेत. आणि याच्या विरुद्ध 6 आसुरी संपत्ती. आपण आहोत मनुष्य भावामध्ये, आपण दैवी भावात नाही, आसुरी भावातही नाही असं गृहीत धरतो. म्हणजे आपल्याजवळ किमान मानुष्य संपदा असली पाहिजे, किमान. पण ती मानुष्य संपदा आपल्याजवळ खरोखर आहे का तर मानुष्य संपदा म्हणजे असे गुण जे आसुरी पण नाहीत, दैवी पण नाही. जसं अपेक्षा ठेवून का होईना पण लोकांना मदत करणं, ही दैवी संपदा नाही, आसुरी नाही, ही मानुषीच आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना पण आपल्याच कुटुंबाचं उदरभरण करणं, त्याची व्यवस्था बघणं, जो आपल्यावर विश्वासून आहे त्याचा योगक्षेम सांभाळणं, ही सगळी मानुषी संपदा आहे. पण आपल्यामध्ये मानुषी संपदा देखील हल्लीच्या काळामध्ये दुर्लभ झालेली आहे. ती आसुरी संपदेकडे वळत जाते. ही आसुरी संपदा सांगताना सांगितलं की ते 6: दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, अज्ञान असे 6 सांगितले. आता हे 6 जरी असले ना तरी यांच्यामध्ये आणखी उपसंपदा आहे, त्यांचे आणखी भाग आहेत. हे सगळे भाग बघायला गेलो तर आपल्यापाशी शेकडो हजारो आसुरी गुण पण आहेत, ते सुप्त आहेत. आता हे जेव्हा तो मनुष्य रजोगुण तमोगुण वाढलेला असतो तेव्हा ते आसुरी गुण वर येतात आणि ते आसुरी गुण त्याच्या दैवी गुणांवर किंवा मानुषी गुणांवर मात करतात. त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या शरीरामध्ये ज्या नाना देवता आहेत, ज्या शुभ विचार देणाऱ्या आहेत, शास्त्रोक्त विचार देणाऱ्या आहेत, शास्त्रोक्त इंद्रिय वृत्ती, त्या सगळ्या देवता आहेत. आणि शास्त्रविरुद्ध विषयासक्त वृत्ती आहेत, त्या सगळ्या आसुरी वृत्ती. या आसुरी वृत्तींवर जर तुम्ही जास्त भर दिला किंवा त्या आसुरी वृत्ती जर वाढल्या, फोफावल्या, तर त्या दैवी वृत्तींवर मात करतात. आणि अशा वेळेला तो मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति, दिसायला मनुष्य पण पशुसारखा वर्तन करतो, राक्षसासारखा वर्तन करतो. आता आपल्याच अंतःकरणामध्ये अशा परस्पर विरोधी वृत्ती आहेत. आसुरी वृत्ती पण आहेत, मानुषी वृत्ती आहेत, दैवी वृत्ती आहेत. माऊली सांगतात की साधकाला इथे संग्राम करायला लागतो, त्याला आसुरी वृत्तींवर मात करायला लागते. साधन काळामध्ये ह्या आसुरी वृत्ती पहिल्यांदा वर येतात, त्यांच्यावर मात करायला लागते. आणि एरवी तुम्ही वेगवेगळ्या साधनांनी साधन करत राहिलात, कुठल्या मार्गाने, योग मार्ग किंवा आणखी कुठल्या मार्गाने साधन करत राहिलं तरी त्या आसुरी वृत्ती किंवा त्या वासना पूर्णतः जातीलच असं नाही. त्या केव्हा उफाळून वर येतील आणि परत तुम्हाला गुरफटवतील हे सांगता येत नाही. एक खूप मोठे बौद्ध संप्रदायामध्ये, योग संप्रदायामध्ये
एक मोठे आचार्य होऊन गेले. आयुष्याच्या शेवटी त्यांना लक्षात आलं आता आपलं जवळ आलंय, म्हणून त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलवलं. योग सामर्थ्याने त्यांना पूर्वीचा घटना काही जशा आठवत होत्या तशा नंतरचाही त्यांना ज्ञात होतं. त्यांनी आपल्या शिष्यांना जवळ बोलवून त्यांना सांगितलं की म्हणाले, बाबा रे, माझं पूर्वीच्या काही जन्मांपूर्वीचं एक कर्म आडवं आलेलं आहे. त्या कर्माच्या भोगासाठी मला आता डुकराचं पिलू म्हणून जन्म घ्यावा लागणार आहे. तो जन्म झाला की ते कर्म संपलं, मग मी परत मनुष्य योनीला येईल. तर म्हणाले, माझी अशी इच्छा आहे की त्या योनीत फारसं राहू नये, फार राहता उपयोगाचं नाही, आणि जन्म झाल्यावर ते कर्म संपल्याच जमा होणार आहे. म्हणून तुम्ही असं करा की मी तुम्हाला दाखवून ठेवतो की कुठे जन्माला येणार आहे. मी पिलू म्हणून जन्माला आलो की लागलीच माझा वध करून टाका, म्हणजे मी मोकळा पुढच्या जन्माला. आणि त्यांनी दाखवलं की आश्रमाच्या बाजूला काही डुकरं होते, त्यात एक डुकरीने होती. म्हणाले, हिच्या पोटी मी जन्माला येणार आहे, आणि असं सांगून त्यांनी देव ठेवलं. आणि खरोखरच त्यानंतर काही महिन्यांनी ती डुकरीण व्याली आणि तिला 5-7 पिले झाले. तर या शिष्यांनी विचार केला, अरे यातले आपले गुरु कोण? कारण ती सगळे सारखीच दिसत होती, पिलं ओळखायचं कसं? मग ते त्यातला जो एक बुद्धिमान शिष्य होता तो म्हणाला, आपण यांना जरा ऑब्झर्व करू, म्हणाले यांचं निरीक्षण करू, त्याच्यातून आपल्या गुरूंना आपल्याला ओळखता येईल. आणि म्हणून त्यांनी एक 6 महिने वर्षभर निरीक्षण केलं. तेव्हा त्यांना लक्षात आलं की त्या पिलामधलं एक पिलू नेहमी पुढे जातात, बाकीचे सगळे त्याच्या मागे असतात. ते म्हणाले, हे नक्कीच आपले गुरु, ते जे पुढे जातात. म्हणून त्यांनी ते पिलू धरलं आणि त्याला ते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मारणार. एवढ्यात ते मनुष्यवाणीने बोलायला लागले, कारण ते पूर्वजन्मीचे उत्तम योगी होते. ते बोलायला लागले. ते म्हणाले, अरे मी तुम्हाला सांगितलं होतं की जन्माला जन्माला मला मारा म्हणजे मी सुटेल. तुम्ही वेळ घालवला. आता काय झालं? म्हणाले, मला या शरीराची सवय झाली, हे आवडायला लागले. असंच राहू द्या म्हणाले. पहा, वासना सूक्ष्म जरी झाली योगाने तरी नष्ट होत नाही पूर्ण. तिचं बीज राहत असेल आणि ते कुठंतरी परत अडकवत. म्हणून माऊलींनी सांगितलंय की प्राणशक्ती चामुंडे प्रहारुनी संकल्प मेळे मनोमहिषाची मुंडे दिलेली पडे. हे ते भगवतीला करायला पाहिजे. ती भगवती करू शकते, तिनेच हे केलं पाहिजे. ते म्हणतात ही प्राणशक्ती भगवती आहे, ती काय करते? तर प्रहारुनी संकल्प मेढे. मेढे म्हणजे विश्वळ किंवा खडग. त्या विश्वाचा किंवा खडगाचा ती प्रहार करते आणि त्याला म्हटलं त्यांनी म्हटलं संकल्प मेढे. कोणाच्या संकल्पाप्रमाणे? तर सद्गुरूंच्या संकल्पाप्रमाणे. ती भगवती सद्गुरूंच्या संकल्पाप्रमाणे कार्य करते आणि संकल्प मेढे त्या खडगाने मनोमहिषाची मुंडे दिली बळी. मनोरूपी महिषाचं मुंडक छाटते आणि त्याचा बळी घेते. ही प्रक्रिया तिला करावी लागते, कारण त्याशिवाय ह्या सगळ्या वासना, ह्या सगळ्या असुरवृत्ती नाश पावत नाही. मार्कंडेय पुराणामध्ये जी सप्तशती आलेली आहे, त्या सप्तशतीत आणि देवी भागवतामध्ये देखील, देवी भागवताच्या 12व्या-13व्या अध्यायामध्ये आणि या सप्तशतीच्या पहिल्या 2 अध्यायांमध्ये असं ही सगळी वर्णन आहेत राक्षसांची. तर हा सगळा आतला लढा आहे. बाहेर जरी रूपक सांगितलं आहे तरी आतला लढा आहे. बाहेर कसं सांगितली गोष्ट जी देवी भागवतात आली ती, की पूर्वी महिषीच्या पोटी, रंभ दैत्याच्या पोटी जन्माला आलेला महिषासुर नावाचा दैत्य होता. त्यांनी तपश्चर्या केली, घोर तपश्चर्या केली, ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवलं. त्यात एक भाग असा होता की मला फक्त स्त्रीच्या हातून मृत्यू यावा. आणि
तो अत्यंत प्रबळ होऊन बसला. त्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं, सगळ्या देवतांना जिंकलं, इंद्र होऊन बसला आणि कोणालाही त्याचा पराभव करता येईल ना. ह्या सगळ्या देवता शेवटी भगवान शिव आणि विष्णू जिथे होते तिथे त्यांना जाऊन शरण गेले आणि त्यांनी ही सगळी कथा सांगितली की यांनी कसे अत्याचार केले आहेत, देवतांना कसं बंदी बनवलं आहे, देवतांची कार्य स्वतः हातात घेतलेली आहेत, तिथे असुर नेमलेले आहेत. ते सगळं ऐकून त्या शिवांना आणि भगवान विष्णूंना अनावर क्रोध झाला. शिवांच्या शरीरातून, विष्णूंच्या मुखातून आणि इतरही देवतांच्या अंगातून तेज निघालं आणि त्या तेजाची आकृती घनीभूत झाली. त्या आकृतीतून भगवती प्रकटली. आता पहा, अशी इथे शंका घेऊ नका की त्या भगवतीपासूनच जर ह्या सगळ्या देवता झाल्या तर त्यांच्या तेजातून ती का प्रकटली परत? तर हे खरं आहे, भगवतीच्या पासूनच ह्या सगळ्या देवता झाल्या आहेत आणि ही भगवतीचीच लीला आहे. त्यांच्या तेजाचं निमित्त करते ती आणि ती प्रकट होते. ती आहेच, फक्त त्यांच्या तेजाच्या निमित्ताने प्रकटली. जसं भगवान श्रीकृष्णांपासूनच महाविष्णू झाले, पण अवतार सांगताना ती महाविष्णूंचा अवतार आहे, महाविष्णू भगवान श्रीकृष्णांचा अवतार घेऊन आले असं म्हणतात. त्या महाविष्णूंचं निमित्त करून त्यांनी अवतार घेतला. पण भगवान श्रीकृष्ण ते श्रीकृष्णच आहे, तशी भगवती ती भगवतीच आहे, ती प्रकटली. पण ती प्रकटल्यानंतर तिला सगळ्या देवतांनी आयुध दिली आपापली. ही भगवती होती सहस्त्रभुजा, सहस्त्रबाहू असलेली. भगवान विष्णूंच्या मुखातून जे तेज बाहेर पडलं त्या तेजातून तिचे बाहू झाले. भगवान शिवांमधून जे तेज बाहेर पडलं त्यांनी मुख झालं. असं वेगवेगळ्या देवतांच्या तेजाने तिच्या शरीराचे वेगवेगळे अवयव झाले आणि शिवाय देवतांनी आपापली अस्त्र तिला दिली, शस्त्र तिला दिली, आयुध. आता आयुध दिली म्हणजे काय, तर भगवान विष्णूंनी तिला चक्र दिलं. याचा अर्थ असा समजू नका की त्यांनी चक्र दिला आता यांचं बोट मोकळत राहिलं, असं नाही. त्यांच्या संकल्पाने ही आयुध स्वतःसारखीच परत तयार करतात, म्हणजे स्वतःची डिक्टो कॉपी मारतात, डिक्टो, आणि ते त्यांच्याकडे दिलं जातं. म्हणजे त्या आयुधाचं तेच सामर्थ्य, तीच सगळी गुणसंपदा त्यात असते. म्हणजे हे चायनीज जे कॉपी येतात नाही म्हणतात ओरिजिनल कॉपी, तसं ती ओरिजिनल कॉपी असते. ते डिक्टो तसंच काम करतं. अशी त्या देवतांनी शस्त्र दिली. भगवान शिवांनी तिला आपला त्रिशूल दिला. काल, या कालाने तिला उत्तम तलवार आणि ढाल दिली. असं वेगवेगळी शस्त्र असतात, धनुष्यबाण वगैरे तिला मिळाली आणि ती तयार आहे. आणि देवतांनी तिची स्तुती केली आणि तिला त्या महिषासुराबद्दल सांगितलं. आता ती प्रकटलीच त्यासाठी होती, त्याच्या मर्दनासाठी, आणि म्हणून तिने सिंहनाद केला, मोठी गर्जना केली त्या भगवतीने. इतकी गर्जना मोठी की त्याचा ध्वनी त्या महिषासुराला ऐकायला लागला आणि तो सैन्य घेऊन तिथे धावला आणि मग त्यांचं युद्ध सुरू झालं. आता हा महिषासुर एकटा नव्हता, त्याच्याबरोबर आणखी सेना होती. जसं पहा, आसुरी गुण एकटे नसतात, त्यांच्याबरोबर त्यांच्या आणखी उपगुण, त्यांच्या सेना असतात. अशी ही सगळी असुर सेना आली आणि या सगळ्या सेनेचा संहार क्षणात केला त्या भगवतीने, क्षणात. आणि ही भगवती कोणाला आठवत नाही असं, पण महिषासुर समोर आला. त्या महिषासुराने नाना रूप आपली बदलली. दरवेळेला नवीन रूप घेऊन समोर यायचा, युद्ध करायचा, भगवती त्याचा संहार करायची, परत नवीन रूप. असं सगळं त्याचं पाहून याचा हे रूप बदलणं थांबतच नाही आहे. हे बघून भगवतीने तिला वरुणाने एक पाश दिला. त्या पाशाचा प्रयोग तिने केला आणि त्याला बांधलं. ज्या वेळेला तिला बांधलं तेव्हा तो महिष रूपामध्ये होता. बांधल्यानंतरही त्यांनी काही रूप बदलली, पण तरी भगवतीने त्याला आणखी आवडला, तेव्हा तो महिषच झाला परत. आणि मग भगवतीने त्या एका पायाने त्याला दाबला, शूल त्याच्या कंठावर रोवला
आणि अशा याच्यात तो असुर धडपडून वर आला, त्या शरीरातून वर यायचा प्रयत्न करायला लागला त्या रेड्याच्या शरीरातून. आणि अशा वेळेला त्याचं डोकं उडवलं त्या महिषाचं, त्या भगवतीने. आणि म्हणून ती महिषासुर मर्दिनी म्हणून प्रसिद्ध झाली. संत सांगतात, महात्मे सांगतात की हे रूपक आहे. ह्या गोष्टी शरीरात होतात आपल्या. ही भगवती कुंडलिनी जेव्हा सद्गुरु कृपेने आज जागृत होते, क्रियाशील होते, तेव्हा ती नित्यशः कुठल्या ना कुठल्या असुरांचा संहार करत असते. आता एकच हा महिषासुर का नाही, तुम्ही सप्तशतीचं जर अध्ययन केलं, देवी भागवत वाचलं तर आणखी असुर होते. शुंभ, निशुंभ, चंड, मुंड, रक्तबीज, अरुण, नाना प्रकारचे दैत्य. आणि ज्या ज्या प्रकारचे दैत्य आले त्या त्या प्रकारचं रूप घेऊन देवीने त्यांचा संहार केला, त्यांचा नाश केला. आता संहार तरी कसा केला? सप्तशतीचं वर्णन की दैत्यानाम देहनाश आहे, त्यांच्या देहांचा नाश केला. आणि आतले जे असुर ते तिला शरण आले, तिच्यात लय पावले सगळे. याचं कारण असं की मूळ या भगवती शक्तीपासूनच अंतःकरण झालंय, तिच्यापासूनच प्राण झालाय. त्यामुळे दैवी आसुरी ज्या काही वृत्ती असतील, प्रवृत्ती असतील, सगळ्या तिच्याच आहेत, तिचीच रूप आहेत. त्याच वृत्ती परत ती स्वतःमध्ये लीन करून घेते, त्या वृत्ती तिच्यातच लय पावतात. आता हा महिषासुर म्हणजे तरी कोण? हा महिषासुर आहे, असुर आहे. याचा अर्थ तो त्या महिषाच्या रूपामध्ये, म्हणजे रेड्याच्या रूपामध्ये जरी असला तरी रेड्याच्या आत असुर लपलेला आहे. हा महिष कोण आहे? माऊलींनीच त्याचं स्पष्टीकरण केलंय. ते म्हणतात की गीता हे सप्तशती, मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोह महिषा मुक्ती आनंद. आता हा महिषासुर कोण आहे तिथे सांगितलं माऊलीने की मोह हा महिषासुर आहे. बरं, मोह म्हणजे आपण समजतो तशी आसक्ती, लोभ असं नाहीये. मोह शब्दाचा अर्थ जो संतांना अभिप्रेत आहे तो असा आहे की भ्रमातून निर्माण होणारी आसक्ती. त्या परब्रह्माच्या सत्तेवर सगळा जो जगाचा पसारा दिसतो, अनुभवाला येतो, हा भ्रम आहे. आणि या भ्रमातूनच निर्माण होणारी आसक्ती याला मोह म्हणतात. या जगाच्या भ्रमामध्ये गुरफटणं याला मोह म्हणतात. आणि हा मोठा असुर आहे. मनाचे जेवढे काही विकार आहेत हे सगळे त्याचे विकार, जे विकार अनुकूल नाहीत परमार्थाला, शास्त्राला, निषिद्ध विकार आहेत, हे सगळेच्या सगळे विकार असुर आहेत. आणि नाना प्रकारचे, त्यात काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, नाना प्रकारचे विकार, हे सगळे असुर आहेत. बरं, आणि हे लपले कुठे? मनामध्ये. त्यामुळे इथे माऊलींनी सांगितलं मनोमहिषाचे नि मुंडे दिदली म्हणे. मन हा रेडा आहे आणि त्या रेड्याच्या आत लपलेले असुर आहेत. हा महिषासुर त्या रेड्याच्या आत लपला होता. म्हणजे मनाचा जो मोह नावाचा दुर्गुण आहे, विकार आहे, तो आहे महिषासुर. आता या महिषासुराला जर शरण आणायचं असेल तर मन मारलं पाहिजे, मनाचा नाश केला पाहिजे. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी अत्यंत मार्मिक वाक्य घातलेलं आहे. ते म्हणतात की मनाच्या चंचलतेचा नाश हाच त्याचा मृत्यू. याचा अर्थ काय? मनाचं चांचल्य गेलं पाहिजे. आता इथे बघा, भगवतीने देखील तो वेगवेगळे रूप घेत होता. कारण मनातले विकार असतात ना, ते विकार हे बदलणारे असतात, सतत वेगवेगळ्या रूपाने समोर येणारे असतात. आता हा मोह, हा महिषासुर, या मोहाने देखील नाना रूप बदलली. आपल्यालाही बघा, एकाच रूपात मोह कधी येतो का समोर? तो नाना रूपाने येतो. तो केव्हा कोणाच्या रूपाने समोर येईल आणि तुम्हाला गंडा घालेले सांगता येत नाही. तसं त्याने नाना रूप बदलली त्या महिषासुराने. आणि ही जी त्याचं रूप बदलण्याचा कार्यक्रम आहे, हा सगळा त्याच्या चांचल्यातून येणार आहे, मनाच्या चांचल्यातून. आणि म्हणून तिने वरुण पाशाने त्याला आवडलं. ह्या भगवतीपाशी 2 पाश असतात.
एकाच हातात. या दोन पाशांपैकी एक पाश आहे अविद्येचा. त्याचा उपयोग ती केव्हा करते? जेव्हा त्या परब्रह्माला पशु करायचं असते तेव्हा तो अविद्येचा पाश त्याच्या अंशाभोवती घालते ती आणि तो अंश स्वतःला जीव म्हणायला लागतो. अविद्येतलं त्या परब्रह्माचा प्रतिबिंब तेच जीव म्हणवतं. आणि जेव्हा त्याला त्यातून सोडवायचं असतं जीवत्वातून, तेव्हा ती वरुणपाशाचा उपयोग करते. हा वरुणपाश चांचल्याचा नाश करणार आहे आणि यालाच वेदांताच्या भाषेमध्ये विवेक म्हटलं जातं. विवेक साधकाच्या ठाई ही भगवती जेव्हा क्रियाशील होते ना, तेव्हा पहिल्यांदा विवेकच निर्माण करते. सद्गुरूंच्या कृपेचं अनुग्रहाचं पहिलं लक्षण आहे विवेक. या विवेकामुळे मनाच्या चांचल्यावर विजय मिळवता येतो. त्याचं चांचल्य लक्षात येतं आणि हळूहळू ते मन स्थिर व्हायला लागतं. तर हा साधा नियम आहे. आपल्याला जर पाण्यात आपलं प्रतिबिंब बघायचं असेल तर पाणी स्वच्छ हवं आणि स्थिर हवं तर प्रतिबिंब दिसेल. धबधब्यात प्रतिबिंब दिसेल का आपलं? किंवा अगदी पावसाळ्यामध्ये गढूळ पाण्याने दुथडी भरून नदी वाहते, तिच्यात प्रतिबिंब दिसेल का आपलं? दिसणार नाही. त्याला पाणी स्वच्छ हवं, निर्मळ हवं आणि स्थिर हवं. तसंच अंतःकरणामध्ये परमात्म्याचं परब्रह्माचं प्रतिबिंब पडतं, पण त्यासाठी अंतःकरण स्थिर हवं आणि निर्मळ हवं. पण आपल्या अंतःकरणात तर अनेक जन्मांच्या अनेक प्रकारच्या वासना कोंडून कोंडून भरलेल्या आहेत. आता हेच योगाच्या परिभाषेत सांगायचं झालं तर आपल्या आतमध्ये या स्थूल देहाच्या आत एक सूक्ष्म देह आहे. हा सूक्ष्म देह नाड्यांनी बनलेला आहे. ह्या सगळ्या नाड्या प्राणांच्या बनलेल्या आहेत आणि त्या नाड्यांना प्राणवाह आणि मनोवाह नाड्या म्हटलं जातं. ह्या सगळ्या नाड्या शरीरातून अगदी त्या सूक्ष्म शरीराच्या तळपायातून निघून मस्तकापर्यंत असतात आणि त्या ठिकठिकाणी एकत्र येत जातात. ज्या ज्या ठिकाणी त्या नाड्या एकत्र येतात, जंक्शन ज्याला म्हणतो आपण, जंक्शन, त्याला आपण चक्र म्हणतो योगाच्या भाषेत. ही मूलाधारापासून ब्रह्मरंध्रापर्यंत चक्र आहेत आणि एकूण 18 आहेत. मूलाधाराच्या खाली 6, मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत 6 आणि त्याच्यावर 6, असे 18 चक्र. म्हणूनच आरतीत म्हटलं की 18 पद्मे वानर करते भुभुक्कार. 18 पद्मे 18 चक्र आहेत. आता सगळ्या ज्या काही वासना आहेत आपल्या जन्मोजन्मीच्या, योगाच्या परिभाषेत सांगितलं जातं की ह्या सगळ्या नाड्यांमध्ये जाऊन बसलेल्या आहेत. ज्या सूक्ष्म नाड्या आहेत त्या नाड्यांमध्ये आहेत आणि त्या नाड्यांमधून कर्माचा भोगाचा काळ जवळ आला की त्या स्फुरण पावतात नाड्या. तिथं प्राणाचा स्पंद उठतो. प्राणाच्या स्पंदामुळे चित्ताचा स्पंद निर्माण होतो. चित्ताच्या स्पंदामुळे विषय निर्माण होतो. ती विषयाची अभिलाषा निर्माण होते आणि ती वासना उद्भवते. असं एक साटलोटच आहे. या नाड्यांमध्ये जोपर्यंत प्राण स्फुरण पावत नाही त्याच्यातून चालणारा, तोपर्यंत आतून चित्त कार्यरत होत नाही. चित्त कार्यरत होत नाही तोपर्यंत वृत्ती उठत नाही, विषय वृत्ती उठत नाही. असं त्याचं गणितच आहे. म्हणून या नाड्यांमधनं वाहणारे प्राण हे सरळ नसतात. त्याला तिर्यक प्राण म्हटलं. तिरके तिरके वाहतात आणि या तिरक्या वाहणाऱ्या या प्राणांमुळेच सगळ्या वासनांच्या वृत्ती, विषयांच्या वृत्ती जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होत असतात आणि जीव त्याच्या मागे धावत असतो. आता ही योगामध्ये नाडीशुद्धी म्हणून सांगितली की हीच आहे की प्रत्येक नाड्यांमध्ये अशा शेकडो हजारो लाखो वासना आहेत भरलेल्या आहेत. त्या वासना बाहेर निघणं आणि जळून जाणं. आता ह्या सगळ्या ज्या वासना भरलेल्या आहेत ना गच्च नाड्यांमध्ये, याला म्हणतात संचित. हे संचित कर्म आहे सगळं. या संचिताचा नाश भगवती करते. जेव्हा सद्गुरु कृपेने ती क्रियाशील होते तेव्हा आपण साधनेला बसल्यानंतर ती एकेका नाडीमध्ये जाऊन तिथल्या एक एक वासना बाहेर आहे
आणि तिथला प्राण सुषुम्नेमध्ये उडतो. आता ही जी मधली सुषुम्ना नाडी आहे ही निर्विकार निर्विषय अशी नाडी आहे. तिच्यामध्ये वासना नाही, ती निर्वासन नाडी. म्हणून जेव्हा प्राण ती सुषुम्नेमध्ये ढकलते कुठल्या नाडीतला काढून, तेव्हा त्या प्राणाला जुळलेल्या ज्या वासना असतात त्या अग्निकुंडात पडून जळाव्यात तशा जळून तिथे आटल्या. अशी ती भगवती अनेक प्राणांच्या वासनांची आहुती त्या सुषुम्नेमध्ये देत असते. तिचं ते कार्य आहे. आता ह्या ज्या अशा नाड्यांमधून येणाऱ्या वासना आहेत, या वासनांचा नाश भगवती करते. ह्याच वासना असुर आहे. वेगवेगळी ती रूप ज्या ज्या रूपांनी त्या वासना पुढे येतात त्या त्या पद्धतीचं रूप ही भगवती घेते. आता या भगवतीलाच म्हटलेलं आहे की ही प्राणशक्ती चामुंडा, ही चामुंडा आहे. देवी भागवतामध्ये सांगितलंय की ही भगवती काली, जेव्हा भगवती काली झाली, काली रूप घेतलं तिने आणि चंडमुंड दैत्यांचा नाश केला. तिने त्यांची मुंडकी उडवली आणि ती मस्तक घेऊन ती चंडीपाशी आली, दुर्गेपाशी आली. तिच्या चरणी तिने ती मुंडकी ठेवली. तेव्हा दुर्गेनी त्या चंडीने सांगितलं की तू चंडमुंडांची मस्तक माझ्याकडे घेऊन आलीस म्हणून आजपासून तू चामुंडा म्हणून विख्यात होशील. ती कालीच चामुंडा आहे, ती कालीच कुंडलिनी. ही कुंडलिनी भगवती वासनांच्या अनुरूप वेगवेगळी रूप घेते. आता जसं त्या इथे महिषासुराचं वर्णन आहे, त्या महिषासुराचा त्या मोहाचा तिने संहार केला. तो कसा केला तिने? तर तिने त्या मनोमहेशाचं मुंड उडवलेलं आहे. मनोरूपी रेड्याचं मुंडकं उडवलं. म्हणजे नेमकं काय केलं? तर मनाचं मुंडकं आहे, त्याचे संकल्प विकल्प. हे त्याचे संकल्प विकल्प उडवल्याबरोबर मनाचा नाश झाला, मन संपलं. आणि एकीकडे पाशाने तिला आवळून त्याला धरलंय तिने आणि त्यामुळे त्याचं चांचल्य गेलेलं आहे. यालाच म्हणतात मनोनाश. मनोनाश झाला. मनोनाश झाल्याबरोबर त्या मनाच्या सगळ्या वृत्ती संपल्या आणि त्या वृत्ती परत आपल्या मूळ स्वरूपामध्ये म्हणजे शक्तीमध्ये विलीन झाल्या. म्हणून मामा नेहमी सांगायचे की मनोरूपी महिषा मारला जातो, त्याचं मुंडकं उडवलं जातं. मुंडकं उडवलं त्या मनाचं तरी असुर आतला जिवंत राहतो, तर असुर शरण येतो, तो भगवतीमध्ये विलीन होतो. महाकाल तंत्रामध्ये देखील याविषयी तांत्रिक विवरण आहे. त्यात सांगितलं की महिषासुराची 3 वेळा वध झाले. ती पण एक रूपक कथा आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे असुर समोर येतात आणि भगवती तसं रूप धारण करते. पुढेच 13व्या अध्यायामध्ये कथा आहे त्या देवी भागवताच्या दशमस्कंदातल्या की अरुण नावाचा राक्षस होता. हा अरुण राक्षस देखील असाच तपस्या करून उन्मत्त झाला आणि ब्रह्मदेवांना त्याने जो वर मागितला त्यात त्याने माझा मृत्यू कोणाच्याही हातून होऊ नये, स्त्री नाही, पुरुष नाही, पशु नाही, पक्षी नाही, 2 पायांचे नाही, 4 पायांचे नाही, असा त्याने तो वर मागितला. आणि म्हणून त्याचा वध कोणाला करता येत नाही. परत त्या देवतांनी भगवतीची प्रार्थना केली आणि त्यासाठी तपश्चर्या केली. त्या भगवतीच्या मायाबीजानी तप केलं, मायाबीजाच्या जपानी, आणि ती भगवती भुवनेश्वरी समोर प्रकट झाली. ते तिचं जे रूप प्रकट झालं ते भ्रमरांबा नावाने प्रसिद्ध आहे. ती भ्रामरी देवी. ती कशी प्रकट झाली म्हणाले तर ती अशी दिव्य सहस्त्रभुजांची होती. तिच्या एका मुठीमध्ये अनेक भ्रमर होते. चित्र भ्रमर मुष्टिका असं तिच्या मुठीमध्ये चित्रविचित्र भ्रमर होते. तिच्या गळामध्ये ज्या पुष्पमाला होत्या त्या पुष्पमालांवरही अनेक भ्रमर भुंगे गुंजाराव करत होते आणि तिच्या अवतीभोवती अनेक भुंगे भ्रामरी फिरत होते आणि ते गुंजाराव करत होते. त्याला त्यांनी म्हटलं की रिंकार मंत्राचं गान करत. तो भ्रामरीचा जो मूळ मंत्र आहे तो रिंकार आहे. आपल्याकडे हीच भ्रामरी भ्रमरविद्येच्या साह्याने भ्रामरी विद्येच्या साह्याने आहे, तिचीच उपासना आहे. ह्या भ्रामरीने
या भ्रमरांना प्रेरित केलं, त्या भ्रमरांना पाठवलं आणि तो अरुण आणि त्यांच्या सगळे दैत्य सेनापती, त्यांची सगळी असुर सेना, त्यांच्यावर ते भ्रमर तुटून पडले. ते इतके भ्रमर निर्माण झाले की जिथे बघावं तिथे भ्रमर, सगळं कोंदाटलं भ्रमरांमुळे. आणि जसे ते तुटून पडले एकेका असुराच्या हृदयावर, तसं त्या असुराचं सगळं शोषून घेतलं त्यांनी आणि त्या असुरांना काही कळायच्या आत निष्पाण झाले. एकमेकांशी देखील संपर्क त्यांना करतात. त्या भ्रमरांबेने, त्या भ्रामरीने एवढ्या त्वरेने तो नाश केला. म्हणून ही भगवती भ्रमरांना म्हणून प्रसिद्ध झाली. श्रीशैल्यमला तिचं स्थान आहे. आपल्या संप्रदायामध्ये, दत्त संप्रदायात किंवा नाथ संप्रदायामध्ये म्हणूनच 3 प्रकारच्या उपासना पद्धती आहेत, 3 प्रकारचे अनुग्रह आहेत आणि हे 3ही प्रकारचे अनुग्रह शक्तीसहित होतात. म्हणून ही शक्तिपातच आहेत. शक्तिपात याचा अर्थ असा की ज्या अनुग्रहामध्ये त्या परंपरेतून आलेल्या शक्तीचा अंश दिला जातो शिष्याला आणि त्या अंशाने त्याची कुंडलिनी जागृत केली जाते आणि ती कुंडलिनी त्याच्या समस्त शुद्धीचं कार्य करून त्याला भगवत स्वरूप करते, तो शक्तिपात. तर हा 3 प्रकारे आपल्या संप्रदायात होतो, दत्त संप्रदायात किंवा नाथ संप्रदायात. त्याला म्हटलं हंस विद्या, भ्रामरी विद्या आणि मधुमती विद्या. नामदीक्षा जी दिली जाते, शक्तियुक्त नाम दिलं जातं, तो शक्तिपाताचा एक प्रकार आहे. त्याला म्हणतात हंसविद्येचा अनुग्रह. हा हंसविद्येचा अनुग्रह साधारणपणे मंद, अतिमंद अशा अधिकाऱ्यांना केला जातो आणि अशाच अधिकाऱ्यांची संख्या खूप आहे. सध्या या कलियुगामध्ये 99% साधक हे मंद किंवा अतिमंद श्रेणीतले असतात. म्हणून हंसविद्येचाच उपदेश म्हणजे नामाचाच शक्तिपात अधिक केला जातो. नामाचा थोडा त्याचा अधिकार वाढला, तो मध्यम अधिकारी झाला की भ्रामरी विद्येचा शक्तिपात आहे. ती भ्रामरी विद्येची दीक्षा आहे. आणि त्यातून खूप अधिकार वाढला, त्याला जेव्हा परंपरेचं कार्य करायचं असतं, त्याला परंपरेचं कार्य दिलं जातं, तेव्हा त्याला मधुमती विद्येची दीक्षा, तो शक्तिपात केला जातो. त्याला श्रीविद्येचा शक्तिपात म्हणतात. ही जी भगवती महात्रिपुर सुंदरी आहे, तिच्या उपासनेचा जो मंत्र आहे त्या मंत्राला श्रीविद्या म्हणतात. देवीचे जे सगळे मंत्र आहेत त्यांना विद्या म्हटलं जातं. ती श्रीविद्या आहे. ही श्रीविद्येची परंपरा देखील आपल्या संप्रदायात भगवान दत्तप्रभूंपासून चालत आलेली आहे. भगवान दत्तप्रभूंनी तो अनुग्रह नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना केला. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तो अनुग्रह टेंबे स्वामी महाराजांना केला. त्यांनी तो गुळवणी महाराजांना केला आणि महाराजांनी फक्त मामांना तो अनुग्रह केला. मामांनंतर पुढे श्रीविद्येची परंपरा आमच्याकडे आली. ही श्रीविद्येची परंपरा, तिचं फळ काय? श्रीविद्येच्या उपासनेचं फळ आहे शक्ती जागृती. त्यामुळे ज्यांच्यावर ज्या जीवांवर या परंपरेचा अनुग्रह झाला त्यांना श्रीविद्येचं आईचं फळ मिळालेलं आहे. शक्ती जागृत झालेली. त्या श्रीविद्येची त्याची विशेष उपासनेचा भाग त्याला उत्तम अधिकार होऊन जर परंपरा चालवायची असेल तरच दिला जातो. एरवी गरज नाही. सर्व साधकांना ती प्राप्त, तिचं फळ प्राप्त झालेलं आहे. अशी ही भगवती जेव्हा नाडी शुद्धी करते तेव्हा ती नाडी शुद्धी करताना वेगवेगळ्या प्रकारांनी ती नाडी शुद्धी करत जाते आणि त्या प्राणांची शुद्धी झाल्याबरोबर त्याच्याबरोबरच मनाची शुद्धी होते. आता पहा, त्या शक्तीमध्ये देखील, त्या कुंडलिनीच्या आविर्भावामध्ये देखील भेद आहे. शक्तिपाताचे देखील 72 प्रकार आहे. हे 72 प्रकार यासाठी आहेत की त्यात त्या भगवतीची एकच भगवती कुंडलिनी, पण ती 72 प्रकारांनी कार्य करते. एकच. आता इथे जी प्राणशक्ती म्हटलंय माऊलींनी, ही प्राणशक्तीच्या आनंद आहे. इथे प्राणशक्ती मुद्दा म्हटली कारण ही प्राणशक्ती योगाच्या साह्याने जागृत झालेली कुंडलिनी आहे. आता तिचं उद्दिष्ट मर्यादित असतं. ती त्या जीवाला ब्रह्मस्वरूप करून सोडते इथपर्यंत, त्याला निर्गुण अनुभूती देते.
पण ती त्याला सगुण अनुभूती देत नाही, सगुण परमात्म्याची भक्ती देत नाही. त्यासाठी तिचं वेगळं रूप आहे. पंचदशी नावाचं श्रीमद पूज्यपाद विद्यारण्य स्वामींचा मोठा सुंदर ग्रंथ आहे आणि त्यात त्यांचं अतिशय एक मार्मिक विधान आहे. ते म्हणतात की परोक्ष ज्ञानाने परब्रह्माच्या सद्रूपाची प्राप्ती, सद्रूपाचा अनुभव येतो. सच्चिदानंद घन असा परमात्मा आहे. सत त्याची सत्ता, त्याचं अस्तित्व, याचा अनुभव परोक्ष ज्ञानाने येतो, म्हणजे शब्दज्ञानाने देखील येतो. शास्त्र जर समजून घेतली तर शास्त्रानुसार एवढं कळतं की तो परमात्मा आहे, ते परब्रह्म आहे. शास्त्रानुसार तेवढी अनुभूती येते. पण ती अनुभूती आत न मुरल्यामुळे, ती अनुभूती पक्की न झाल्यामुळे जेव्हा काहीतरी विपरीत प्रसंग प्रारब्धांनी समोर येतात तेव्हा त्याचं ज्ञान हेलपाटतं. शब्द ज्ञाने होसी आगळा, म्हणसी न भियेनी कळी काळा, परी बोधे विण सुख सोहळा, आहे तो जिवाळा वेगळाची, असं माऊली म्हणतात. आतमध्ये बोधाने ते ज्ञान मुरणं, त्याची प्रचिती येणं हा काही वेगळाच भाग आहे. विद्यारण्य स्वामी सांगतात की अपरोक्ष ज्ञानाने त्या परमात्म्याच्या परब्रह्माच्या चिदंशाची अनुभूती, ते ज्ञान प्रत्यक्ष अनुभवाला येतं. चिदंश त्याच्या जाणीवेचा अंश, जाणीव रूपतेची, त्याच्या ज्ञानाचा भाग, त्याच्या ठिकाणी असणारी ज्ञानाची जाणीव. अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष साक्षात्कार जेव्हा होतो त्या परब्रह्माचा, तेव्हा तो चिदंशच अनुभवाला येतो. अर्थात तो सदंश असेल, पण तरी देखील आनंदांशांची अनुभूती तिथे येत नाही. त्यामुळे ज्ञाना मार्गाने जाऊन जरी साक्षात्कार करून घेतला एखाद्याने, तरी देखील त्याला आनंदांशाची अनुभूती येत नाही. आनंदांश त्या ठिकाणी शांत रूपाने, म्हणजे तो महात्मा शांतीचा अनुभव येतो, आनंदाचा अनुभव येत नाही. शांतीचीच जी उद्रिक्त अवस्था आहे ती आनंदावस्था. ती कशी येईल तर त्यात विद्यारण्य स्वामींनी स्पष्ट केलं की प्रेम वृत्तीने परब्रह्माच्या आनंदांशाची अनुभूती येते. आणि परब्रह्माच्या आनंदांशाची अनुभूती घेणं यालाच नाम भक्ती असं नाव आहे. त्यालाच भक्ती म्हणतात. त्यालाच पराभक्ती म्हटलं, त्यालाच ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. कारण ज्ञानाने प्राप्त होणाऱ्या निर्गुण भक्तीच्या पुढची आहे ती, म्हणून तिला ज्ञानोत्तर म्हणतात. कारण या ज्ञानोत्तर भक्ती, ती ज्ञानोत्तर भक्ती ही कार्यरूप नाही आहे, ती स्वाभाविक आहे, ती स्वभावतः होणारी आहे. आणि म्हणून त्या ज्ञानोत्तर भक्तीचा अनुभव जर त्या जीवाला यायचा असेल, प्रेमभक्तीचा अनुभव यायचा असेल, तर तो शक्तिपाती वेगळ्या प्रकारचा होतो. त्यासाठी जी भगवती प्रकट होते आणि ती भगवती अनुग्रह करते, त्याला माऊलींनी प्रेममुद्रा असं म्हटलंय. त्याची प्रेममुद्रा गोरक्षाने दिली, ती परंपरेने आमच्यापर्यंत आली म्हणून माऊली सांगतात. ती प्रेममुद्रा आहे. आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या शाखेमध्ये जो शक्तिपात आलेला आहे हा प्रेममुद्रेचा शक्तिपात आहे, तो परमशक्तिपात आहे. त्या एका शक्तिपातामध्ये सगळे प्रकार खालचे येतात, पण खालच्या प्रकारांमध्ये वरचे येत नाहीत. आणि म्हणून माऊलींनी तो भेद दाखवण्यासाठी इथे म्हटलंय की प्राणशक्ती चामुंडे प्रहारुनी संकल्प मेढे, मनोमहिषाचे मुंडे दिगली बळी. आता इथे देखील ते म्हणतात की पहा, वाचुनी योगाचे निबळे अधिक काही मिळे, ऐसे नाही आगळे कष्टचित आहे. अशा पद्धतीने ज्यांना ती शक्ती क्रियाशील झाली, जागृत झाली, त्यांना योगाच्या बळाशिवाय आणखी काही मिळतं असं काही नाही. निर्गुण परब्रह्माची प्राप्ती होते, पण त्यासाठी कष्ट केवढे, नाना प्रकारचे त्यात कष्ट आहेत. पण भक्ताला हे कष्ट नाही. आता भक्त कोण आहे तर ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा झाली, ज्याला प्रेममुद्रेचा अनुग्रह झाला, तो भक्त अभिप्रेत आहे. त्या भक्ताला असे कष्ट नाहीत,
कारण त्यांनी काय करायचंय तर सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे फक्त बसायचंय. करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीचे. पुढचा सगळा अनुभवाचा भाग आहे, पुढचं सगळं आपोआप होणार आहे. आणि अशा आपोआप होणाऱ्या प्रक्रियेमध्ये ती भगवती आपणहून आतून एक एक रूप धारण करते, वेगवेगळ्या असुरांचा नाश करते आणि अशा प्रकारे पूर्ण मनोनाश केल्यानंतर निर्वाण पद सिद्ध करतात. कारण ती पूर्ण शांत स्थिती चित्ताची आणि त्या निर्वाण पदाच्या स्थितीमध्ये ती परत त्या सगुण परब्रह्माबद्दल प्रेम निर्माण करते आतून आणि मग आतून ती ज्ञानोत्तर भक्तीचा सोहळा सुरू होतो. हे सगळं ती आपोआप करते, त्यात वेगळं काही कोणी करण्याची गरज नसते. जे मन एरवी सामर्थ्यशाली आहे आणि वाटेल त्या गोष्टी करते, पण त्या उलट्याच गोष्टी करते ते प्रपंचात असताना, त्याच मनाला ते जेव्हा शुद्ध होतं, निर्मल होतं, तेव्हा तेच मन भगवत रूप होतं. त्या मनाचं सामर्थ्य आणखी वेगळंच आहे. सामुदायिक प्रयोग करतात संमोहन विद्येचे लोक हल्ली आणि त्याच्यावर बरंच संशोधन केलेलं आहे. तर त्या संशोधकांचं असं म्हणणं आहे की आपलं जे सुप्त मन आहे, आतलं मन आहे, अंतर्मन म्हणतात त्याला, त्या अंतर्मनाची शक्ती ही माणसाच्या 6 पट जास्त असते असं ते म्हणतात. आता त्यांचं म्हणणं खरंही असेल कदाचित, पण हे लक्षात घ्या ती अशुद्ध मनाची शक्ती आहे. शुद्ध मनाची शक्ती एवढी आहे की ते शुद्ध मन तर नवीन सृष्टी निर्माण करू शकते, एवढी त्याची प्रचंड शक्ती आहे. मानस पूजेमध्ये याचे अनुभव येतात. प्रत्यक्ष मानस पूजेमध्ये जे जे होतं ते मनाच्या शक्तीने प्रत्यक्ष होतं, कारण ते मनच देवरूप झालेलं असतं. वृंदावनामध्ये एक रघुनाथ दासजी नावाचे मोठे महात्मा होऊन गेले. ते मानस पूजेला बसले होते आणि भगवान श्रीकृष्ण त्यांचा आराध्य, त्यांची मानस पूजा करत होते. आणि त्यांना असं ते त्यांचे सख्य भक्ती होती, मैत्रीचे संबंध, म्हणून त्यांनी पूजा वगैरे केल्यावर देवाने विचारलं, मग देवा आज काय नैवेद्य घ्यावा अशी इच्छा आहे तुमची? तर देव पण हसले. देव म्हणाले की असं कर, म्हणाले आज उत्तम पैकी आटवलेली दुधाची सुंदर बासुंदी कर म्हणाले. वा, त्यांनी मग मनानेच हे सगळं आज चाललंय मानस. हे रघुनाथ दासजी स्वतः उत्तम स्वयंपाक करायचे म्हणून त्यांनी त्या मानस पूजेमध्ये उत्तम दूध आटवून त्यात खवा घालून, केशर घालून, वेलदोडा घालून उत्तम अशी छान बासुंदी तयार केली आणि त्याचा देवांना नैवेद्य दाखवला. देव प्रसन्न झाले, देवांनी त्याची चव घेतली, देवांना फार आवडली बासुंदी. आणि ते म्हणाले, अरे म्हणाले काय सुंदर केली असेल म्हणे तू बासुंदी, फार छान, मला खूप आवडली म्हणाले, तूही खाऊन बघ म्हणाले. आणि त्यांनी ते उरलेलं भांड ज्यात बासुंदीचं त्याच्या तोंडाला लावलं रघुनाथ दासजींच्या आणि त्यांना प्यायला लावली बासुंदी. आता हे एरवी फक्त ताकावर राहायचं, रोज फक्त ताक प्यायचे, सकाळी 1 ग्लास, संध्याकाळी 1 ग्लास, तेवढं, बाकी काही आहार नाही यांचा. त्यांना देवांनी पाजली बासुंदी आणि देव हसता दृश्य झाले. मानस पूजा संपली. हे जसे जागे झाले थोड्या वेळाने यांना ताप भरला. आता ताप भरला तर त्यांचे परिचित एक वैद्य होते, त्यांना बोलावलं. त्या वैद्यांना नाडी परीक्षा फार चांगली होती. त्या वैद्यांनी नाडी बघितली आणि ते म्हणाले, कसं काय? म्हणाले मला काही कळत नाही म्हणाले. अहो तुम्ही जड अशा बासुंदीचं सेवन केलंय असं नाडी सांगते. आणि त्या अपचनाचा हा ताप आहे म्हणाले, त्या अजीर्णाचा ताप आहे. आता त्यांचे शिष्य मारायला उठले त्या वैद्यराजांना. मला काय सांगता, आमचे गुरु महाराज फक्त ताक पितात. तर त्यांची भांडणं शेवटी मध्ये पडले. त्यांनी थांबवलं आणि मग त्यांनी कथा सांगितली. म्हणाले, वैद्यराज तुमचं म्हणणं बरोबर आहे, त्या बाबांनी मला जबरदस्तीने बासुंदी पाजली, त्याचाच हा ताप आहे म्हणाले. मग त्यांच्या शिष्यांनी विचारलं की मग तुम्हाला देवांनी बासुंदी देऊन ताप कसा आला? ते म्हणाले, देवांचं हेच तर की असलं काही खाण्याने काय होतं हे दाखवलं त्यांनी. ते तू ताक पित होतास तेच बरं आहे हे त्यांनी दाखवलं. म्हणाले त्याला पहा मनाचं सामर्थ्य. मानस पूजेमध्ये जे केलं ते प्रत्यक्ष अनुभवाला आलं, प्रत्यक्ष अनुभवाला.
तसं या मनाचं हे जर मन शुद्ध झालं, ते जर भगवतीमध्ये मिसळलं, भगवत स्वरूप झालं मन, तर मग त्याच्या सामर्थ्याला काही मर्यादाच. असं जे शुद्ध मन आहे ते अत्यंत सामर्थ्यशील असतं. म्हणून वसिष्ठ महामुनींनी सिद्धांत मांडलेला आहे की मनाचं स्थूल रूप जग आहे. जग म्हणजे दुसरं काही नाही, तुमचंच मन आहे, तुमच्याच मनाचा संकल्प आहे ही. आणि म्हणूनच त्या योग वासिष्ठामध्ये दृष्टीसृष्टीवाद सांगितलं. जोपर्यंत द्रष्टा म्हणजे पाहणारा अविद्याग्रस्त असतो, अविद्या असते त्याच्यापाशी, तोपर्यंत तीच अविद्या जगाच्या रूपाने परिणत होत राहते. जगाच्या रूपाने जे जे काही दिसतं त्याला समोर, ती अविद्याच असते. त्या अविद्येचा नाश ज्ञानाने होतो, म्हणून जगाचाही नाश ज्ञानाने होतो. त्याला त्यांनी म्हटलं दृष्टीसृष्टीवाद. म्हणजे किती सामर्थ्य आहे पहा त्या मनाचं. मन सगळं काही होतं. त्याला तुम्ही काही आणा मनामध्ये, ते सगळं मनच होतं. मनच सगळ्या रूपाने विस्तारलेला आहे. तुमचा देह देखील मनच आहे, तुमचा देह देखील मनाने चाललेला आहे, सगळं मनच आहे. जोपर्यंत ते अज्ञानात आहे, मन अविद्येमध्ये आहे, तोपर्यंत हे खरं वाटतं. आणि त्या अविद्येचा अज्ञानाचा नाश झाला की हा भ्रम आहे हे कळतं. मग तिथे परब्रह्माशिवाय दुसरा अनुभूतीला येत नाही. परब्रह्माच्या अधिष्ठानावर चाललेला हा खेळ आहे ना. आपण टॉकीजमध्ये, सिनेमा थिएटरमध्ये बघतो, पडद्यावर प्रोजेक्टरने जे चित्र दिसतं, त्या पडदा असल्यामुळे पडद्यावर दिसतं ते. पण ते चित्र म्हणजे पडदा नव्हे. पडदा काढून घेतलं तर ते चित्र दिसणार नाही. किंवा जर ते प्रोजेक्शन थांबवलं तर नुसता पडदा दिसतो. तसं त्या परब्रह्माच्या सत्तेवर हे मनाने केलेलं प्रोजेक्शन. म्हणून माऊली म्हणतात की हा मनोरूप पट फाटला पाहिजे. हा मनोरूप पट फाटला एकदा की सगळं दृश्यच थांबेल त्याच्यावर, जगाचा आभास आहे. म्हणून सर्व सार काय शास्त्रांचं तर मनाचा नाश झाला पाहिजे. म्हणजे ते मन शून्य झालं पाहिजे, ते मन भगवदाकार परब्रह्माकार झालं पाहिजे, भगवतीमध्ये मिसळून गेलं पाहिजे. असं जर झालं तर साधन संपलं. पण जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत मनामध्ये नाना विकार असतात आणि ते विकार दूर करत असते भगवती. ती जोपर्यंत हे कार्य करत असते त्यालाच म्हणतात साधना काल. बरीच मंडळी विचारतात, दीक्षा झाली, अनुग्रह झाला की बहुतेक पुस्तकं तर वाचतच नाहीत कोणी, आणि त्यामुळे लागलेच पत्रांवर पत्र की मन काही काळ आमचं स्थिर होतं पण नंतर खूप विचार येतात मनामध्ये. अरे जर मन तुमचं निर्विचार झालं तर तुम्हाला साधनेचीच गरज नाही ना, महात्मा झालात तुम्ही. ते निर्विचार व्हावं यासाठी तर साधना करतोय ना आपण. आणि ते हळूहळू होईल ना. परी वेळ आहे की का, त्याला काही वेळ, त्याचा काही काळ जाऊ दे ना. अनंत जन्मांचं तुम्ही जे साठवलेलं आहे भांडार, ते पूर्ण घालवायला, ते शुद्ध करायला, त्या वासना जाळायला त्या भगवतीला काही वेळ द्या ना. बरं, त्याही वासना सगळ्यांच्या सारख्या असेल, कोणाच्या काय असतील सांगता येत, पण ह्या सद्गुरूंना दिसतात बरोबर. आपल्या सर्व नाड्यांमध्ये ज्या काही वासना साठलेल्या आहेत ना, त्या खूप आहेत. म्हणजे कोट्यावधी वासना आहेत. कोट्यावधी नाड्यांमध्ये त्या कोट्यावधी वासना. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की यांची पण एक लिस्ट आहे केलेली नाड्यांची. कुठल्या नाड्यात कुठली नाडी, तिथे काय वासना, यादी. आणि ही यादी आपल्याच डोक्यावर चिकटवलेली आहे. ब्रह्मरंध्रामध्ये एक जो उपप्राण राहतो त्याचं नाव आहे धनंजय. हा धनंजय हा सगळं रेकॉर्ड घेऊन बसलेला असतो, त्याच्यापाशी याद आहे. त्यामुळे सद्गुरूंना नाड्यांमध्ये जाऊन बघायला लागत नाही. ते पटकन स्कॅन करतात ती यादी आणि त्यांना कळतं की हे काय घेऊन आलाय हा प्राणी. प्रत्यक्ष मी घडलेली गोष्ट सांगतो. माऊलीमध्ये
काही जणांना मामांनी दीक्षेसाठी बोलवलं होतं आणि ती 4-5 मंडळी होती, त्यांना दीक्षेसाठी बसवायचं होतं. मामा त्यांचा अन्निक वगैरे उरकून वरून खाली येणार होते. तेवढ्या वेळात त्यांनी मला सांगितलं, अरे त्यांना नीट बसायला सांग, आसनं कशी घ्यायची, श्रीफळ कुठे ठेवायचं वगैरे मी सगळं सांगितलं. त्यातलं एक गृहस्थ नारळ विसरले होते, श्रीफळ आणायला विसरले होते. म्हणून मी वर जाऊन तिथे काकूंकडे आहे का श्रीफळ म्हणून बघायला गेलो. तेवढ्यात मामा तिथे ते आवरून त्यांचं बाहेर येत होते. ते म्हणाले, अरे तो खाली म्हणाले तो वाघ बसलाय ना म्हणाले, त्या वाघाला श्रीफळ नाही आणलं त्यांनी, त्याला श्रीफळ दिलं. मला आश्चर्य वाटलं की यांना कसं काय कळलं, पण मी श्रीफळ घेतलं, त्या मनुष्याला दिलं. मला आधी वाटलं की वाघ त्याचा आडनाव आहे. म्हणून मी त्याला विचारलं मुद्दाम की का तुमचं नाव काय काका, तर तो म्हणाला आगाशी. एकारांचा कोकण असतं त्या वाघाचा काही संबंध नाही. मग मामा असं का म्हणाला, मी विचारात पडलो. आणि मग दीक्षा झाली. आता दीक्षा तिथे झाली तर मी बसलोच होतो तिथे, मामा मला बसून घ्यायचे मुद्दा, मी बसलो होतो. जसा अनुग्रह झाला, मामांचा संकल्प झाला, तसा त्याला प्रचंड क्रिया व्हायला लागल्या आणि तो वाघासारखा डरकाळ्या मारायला. जसा वाघ एखाद्या श्वापदाचा शिकारीचा पाठलाग करेल तसा तो धावायला लागला सगळीकडे. समोर श्वापदावर जशी झडप मारावी तशी त्यांनी झडप मारली. हा वाचला, मोठमोठ्या डरकाळ्या, विचित्र भयंकर त्याचा सगळ्या त्या क्रिया चाललेल्या होत्या. आणि ती जेव्हा दीक्षा झाली ना, शांत झाला थोड्या वेळाला. दीक्षा झाल्यानंतर मामांनीच मला जवळ बोलावलं, म्हणाले कळलं का तुला, पूर्वजन्मेचा वाघ. त्या वाघाचे संस्कार काढले. आता हे मामांना कसं कळलं, ती लिस्ट स्कॅन केली होती. ही भगवती अशा अनंत प्रकारच्या वासना, असे अनंत प्रकारचे असुर नाना रूपांनी नष्ट करत असते. म्हणून देवतांनी जेव्हा प्रार्थना केली सप्तशतीमध्ये तिला की भगवती तू आमचं रक्षण कर, ही वेगवेगळ्या आयुधांनी ते कार्य करत असते. पण देवतांनी प्रार्थना अशी केली की शूलेन पाहिनो देवी पाही खडगेन चांबिके घंटास्पनेन न पाही चापत जानिस्पनेन. शूलाने रक्षण कर, खडगाने रक्षण कर, धनुष्यबाणाने घंटानादाने रक्षण कर. त्याच्यात घंटानादांनी त्यांनी असुर बेशुद्ध पाडले, नादानी पण असुर बेशुद्ध होतात. भ्रामरी नादानी असुरांचे तर प्राण गेलेले आहेत. नाना प्रकारे ती शक्ती क्रिया करत असते, नाना प्रकारे. आणि त्याप्रमाणे तिचा उद्देश हाच असतो की साधकाच्या वासनांचा नाश करून त्याचं अंतःकरण निर्वासन करणं, त्याला भगवद्रूप करणं. कारण त्या निर्वासन अंतःकरणानेच तो परब्रह्माचा साक्षात्कार करून घेऊ शकतो. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, त्या शुद्ध बुद्धीमध्येच परमात्म्याचं प्रतिबिंब पडतं, त्याचा अनुभव येतो. एका केशवराजे सकाळचा तो अनुभव येण्यासाठीच हा सगळा खटाटोप त्या भगवतीचा चाललेला आहे. आणि म्हणून ही भगवती, जिला माऊली सांगतात की प्राणशक्तीच्या मुंडे संहारवी संकल्प मेळे मनोमहिषाची मुंडे दिली बळी. तिने सद्गुरु संकल्प रूपी खडगाने मस्तक उडवलं मनोर महिषाचं आणि आतला तो असुर त्या वृत्ती सगळ्यात शरण आलाय. असे अनेक असुर तिला शरण येत असतात त्या भगवतीला. आणि हीच भगवती सद्गुरूंचं रूप आहे. हीच भगवती, जसं ती मूळ भगवती महात्रिपुर सुंदरी ही परंपरा शक्ती आहे, तीच सद्गुरु शक्ती आहे, तशी ही कुंडलिनी पण सद्गुरु शक्तीच आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी हे सगळं आहे. परब्रह्माचे जे मुख्य 5 आविष्कार पंचायतन म्हणून सांगितलं, शिव, विष्णू, देवी, सूर्य, गणेश, हे सगळे सद्गुरूंमध्येच आहे. ते एका सद्गुरूंमध्येच सगळं एकवटलेलं आहे. म्हणून म्हटलं की गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म. साक्षात परब्रह्म त्यांना मानलेलं आहे. अशा परब्रह्म स्वरूप सद्गुरूंना जर आम्ही शरण गेलो, त्यांची जर कृपा झाली
आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे युक्तीने जर आम्ही साधन केलं तर आपल्यालाही ते परब्रह्म स्वरूप करूनच सोडतील, आपल्यासारखं करून सोडतील. मग प्रश्न काय? तर प्रश्न एवढाच आहे की आम्हाला नियमाने प्रेमाने न चुकता साधना केली पाहिजे. साधनेच्या बाबतीत आळस नको. आळशी माणसं चालत नाही. थोरले महाराज सांगायचे, तसेच अक्कलकोटचे स्वामी महाराजही सांगायचे, आळशाचा तोंड बघू नये. त्यांना राग येत असे. आळशी साधक बघितला की आता बघा, म्हणजे आपण परंपरेतल्या प्रत्येकाचे राग ओढून देतो का नाही. आळशी होता. मामांना एकदा एका साधकाने विचारलं. तो म्हणाला, मामा अनुग्रहानंतर म्हणाला असा त्या कृपेचा झटका, शॉक अनुभवायला यायला पाहिजे. मामा म्हणाले, जरूर येईल म्हणाले, पण तू ज्या आळसाच्या पाटावर उभा आहे त्याच्यावर खाली उतर. जसा लाकडी पाटावर उभा तो विजेचा झटका लागत नाही, तसा आळसाच्या पाटावरून खाली उतरतो, झटका अनुभवायला येईल म्हणाले. तर असा सगळा आळस सोडून, आपले गुणधर्म सोडून जर नित्य नियमाने प्रेमाने साधन केलं तर अशक्य काही नाही. कारण आपल्या परंपरेमध्ये सद्गुरूंचं हे जे देणं आहे ना, हे अपूर्व आहे, अपूर्व आहे. आज मी दिला तरी आपल्या संप्रदायामध्ये जो त्या प्रेममुद्रेचा शक्तिपात, जो त्या भगवतीचा आविर्भाव आहे तो अन्यत्र बघायला मिळत नाही. मी संप्रदाय म्हणून सांगत नाही, अगदी तटस्थ बुद्धीने, त्रयस्थ बुद्धीने सांगतो की अनेक संप्रदाय पाहिले, अनेक मी महात्मे पाहिले, पण जे या परंपरेत होतं किंवा आहे ते अन्यत्र पाहिलं नाही. एवढी दुर्मिळ दुर्लभ अशी वस्तू आपल्याला मिळालेली, दुर्मिळ साधन मिळालेलं आहे. तर ते मातुश्री म्हणतात त्याप्रमाणे देहाची 3 चिमट्या राख होईपर्यंत केलं पाहिजे. आणि असं जर केलं तर याच जन्मामध्ये आपल्याला परब्रह्म प्राप्ती, भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मामांनी, ताईंनी आयुष्यभर हेच आपल्याला शिकवलं. आज त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचा हाच निरोप परत आपल्याला देतो, परत आपल्याला ती आठवण करून देतो. त्यांच्या कृपेने आपल्या सगळ्यांचं साधन निर्विघ्न आणि नित्य नियमाने हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आलेली सेवा त्यांच्या चरणी करतो. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव विठ्ठल आणि त्या नामस्मरणानंतर नेहमीप्रमाणे आरती प्रसाद दिला आणि नंतर हा कार्यक्रम संपन्न. चला नामस्मरण करण्यात या.
करता दुर्हरता करता विनाशी तुझी तुझी प्रेम सुखागयाची सर्वांगी सुंदर तुझे तुराची संधी करते माळ तुझा फळाची जय देव जय मंगलमूर्ती चंदन माते मन कामना तुझी जय देव जय देव
च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। अनिन्दुनां गणपतिं शरणं
अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.